श्री गणेशाय नमः. श्री सरस्वती नमः. श्री गुरुभ्यो नमः. श्रीपादश्रीवल्लभ श्री नरसिंह सरस्वती दत्तात्रेय नमः. ओम द्राम दत्तात्रेय नमः. ओम नमो भगवते दत्तात्रेय नमः. अवधूत निरंजन दत्त दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा बालकार्भ प्रभामेंद्र नीलजटिल वाङ्मरागोज्ज्वला शांतमनाद विलीनिचित्त पावन शार्दूर चर्मांबरा ब्रह्माज्ञे सनाकादिवी परिवृत्तु सिद्धे सामराधी दत्तात्रेय मुपाम्ये हृदय मुदादय सदा योगिभी. श्री गुरुचरित्र पवित्र ग्रंथ सिद्धनामधारकाते सांगता अनेक उद्धरले भक्त दिव्य ग्रंथाच्या पठनाने परिसंप्रत करी दारुण जलान जमे पवित्र चरण म्हणून गुरु दयापूर्ण मजला स्वप्नी सांगत असे. श्री गुरुचरित्र संक्षिप्त लिहिमंती मजप्रत श्रवण पटणे निश्चित कल्याण होईल सकलांचे ऐसे सांगुनी गुप्त होती भास स्वामी समर्था त्याचे चरित्र अद्भुत यथामती वर्णितो. आत्री अनुसया कारण दत्तात्रयाचे अवतरण माहुरगडी राहून अनंत लीला करतेसी यदु अलर्क परशुराम कार्तावर्य रजनंदन ऐसे शिष्य निर्माण केले पहा श्री गुरुते. ओम द्राम ओम बीजमंत्र प्रकटे श्री दत्त ऐसे महात्म्य अद्भुत श्री दत्ताचे आहे हो अवतार येतो आणि जाती तैसे नो ही दत्तमूर्ती सदा राहे पृथ्वीवरती लोकाद्धार करावया जगोद्धार सवे कष्टी विश्वंभर श्री दत्तात्रेय अवतार विविध रूपे राहतसी अनेक रूपे घेऊनी श्री दत्त संचरिती जनी जना सन्मार्ग देऊनी मोक्षमार्ग लावितसे त्याची रूपे अनंत झाली असती पुढे होत सर्व धर्मांत श्री दत्त विविध रूपे राहतसे काशीमध्ये स्नान करी भिक्षा मागे कोल्हापुरी माहुरगडी शयन करी ऐसा महिमा जयाचा कधी मलंग वेशता कधी साधू रूपात कधी गौरव वर्णात फिरे दत्ता महास्वामी कधी वृद्ध कशीकुमारी येती कधी दिगंबर श्री दत्त रूप अगोचर विविध रूपे फिरतेसी पिठापुरु ग्रामता अपराज सुमती राहता श्री दत्तात्रेय अराधाती मनोभावे करुणिया तव एकी दिनी अकस्मात साधू रूपे येती दत्त भिक्षांत देई म्हणत दारी उभे राहून या सुमती भिक्षा वाढत पोटवरी जेवा म्हणता प्रसन्न होणी श्रीदत्त म्हणती काय हवे तू ते सुमती मने इच्छा एक आहे सदैव म्हणता विश्वेधारक श्रीदत्त पुत्र व्हावा मज तैसा तथास्तु म्हणे श्रीदत्त आणि ते तिचे होते गुप्त दिव्य तेज फाकत विस्मय येते पाहतसे पिठापुर आंध्र प्रदेशात अवतार घेती श्रीदत्त श्रीपाद श्रीवल्लभ नाम होत प्रसिद्ध जना दत्ताचे 16 वर्षापर्यंत माता पित्याचे सुख देत मग जाती हिमालयात दर्शन द्या या भक्तांचे तेथून येती वाराणसीत काही काळ राहत गुप्त येऊनी गोकर्ण क्षेत्रात लोकोद्धार करीत ते तेथुनी कुरवारपुरात अंतिस्थायी होत दूरदूरुनी लोक येत स्वामी दर्शना कारणे महिमा होई अमित अन्नदान होई नित्य कुरवरपुरी महासिद्ध पीठ जाण होतसे कुरवरपुरी एक रजक स्वामी ते नित्य नामस्कारित एके दिना त्यासी पुसत काय हवे तू तुझ लागी रजक म्हणते स्वामीप्रत राजा व्हावे ऐसे वाटत सुखी प्राणी या जगात एकची असे राजा तो श्रीपाद श्रीवल्लभ म्हणत राजा हो पुढील जन्मात तो म्हणे दर्शन मजप्रत पुढील जन्मता होईला का स्वाई म्हणता तयाप्रत मीही पुन्हा अवतार देईल दर्शन तुझ प्रत विश्वास ठेवी बोलाचा श्रीपाद श्रीवल्लभ समर्थ कुरवारपुरी राहत लोकोद्धार करीत अमित महिमा होतसे ऐसे परी कार्य करीत भक्त इच्छा पूर्वित जो जे मागे त्या देत महास्वामी अवधरा श्री गुरुचरित संक्षिप्त साराबुरु हेत पाहता श्रीपाद श्रीवल्लभ समर्थ कुरवारपुरी प्रकटले. अध्याय 2 श्री गणेशाय नमः. ओम द्राम दत्तात्रेय नमः. कुरवरपुरी राहता श्रीदत्त श्रीपाद श्रीवल्लभ समर्थ अनेक लीला दावित लोकोद्धारा कारणे ऐसी काही वर्षे जात मग म्हणती भक्ताप्रांत आम्ही आता होऊ गुप्त येथून या उदारा होऊ येथून गुप्त जाऊनी राहू कर्दळी वनात काही काळ तप करीत राहू आम्ही तेथवरी नंतर पुन्हा परत अवतार घेऊ महाराष्ट्रात नरसिंह सरस्वती नामे प्रख्यात होऊ आम्ही अवतारा ऐसे सांगुनी भक्तप्रांत कृष्णा नदीत होती गुप्त श्रीशैल पर्वती प्रकटत महास्वामी अवतारा काही काळ राहून येते कर्दळी वळणात प्रवेशले समाधी लावूनी बैसते काही वर्ष तेथवरी समाधी ते विसर्जनी
अवतार घेती श्रीपादमुनी कारंजा ग्राम म्हणून महाराष्ट्रात उदारा तेथे अवतार घेत उपजता ओम म्हणू लागत लोक आश्चर्यचकित म्हणते दिव्य बालक हे न रडे न मागे काही बालक ओम म्हणत राही सदा हास्य करीत ओम ऐसे म्हणून या दिवस रात्र ओम म्हणत ओम गृही गुंजत ओम प्रकटला म्हणत लोक विस्मय ते दव ऐसे जाते वर्षे सात बालक ओम राहे म्हणत परी न काही बोलता चिंत होती सर्व ही इतरे जण जे बोलत ते सर्व काळे बालकाग्रत परी प्रत्युत्तरी ओम म्हणत अनेक काही बोले ना अंती पुस्ती तयासी सांगू तू केव्हा बोलसी बालक कोण करुणी त्यासी सांगत तसे अवधारा कोण करुणी दावित मौजे बंधन करा म्हणत उपनयन होता त्वरित बोलून आपण म्हणतेस ऐसे कोणी माता पिया मौजी बंधन तत्वता करो म्हणती निश्चिता तयारी करो लागले समूह मूर्त पोहुनी उपनयन केली पहा मौजेबंद बालक वेद मंत्र म्हणून निज मौनात सोडितसे सर्व आश्चर्य वाटत बालका वर्षे सात वेदमंत्र म्हणे लागत अवतार म्हणती दत्ताचा तव नरसिंह सरस्वती म्हणती सर्व लोकाप्रती आम्ही संन्यासी आसो येती गृहीण राहू निश्चयी ऐसे सांगून सर्वाप्रात निघाले स्वामी हिमालयात तेथे तप आचरिता लोकात दहा कारणे तेथून या पुन्हा परत तीर्थयात्रा करीत होते औदुंबर स्थान जेते तेथे येऊनही राहिले बिलवडी ग्राम समीप औदुंबर स्थान प्रख्यात आज झाले असत दत्तस्थान म्हणून या 4 मास राहती तेथे शक्ती ठेविती अमुप पादुका तेथे स्थापिती जगद्धारा कारणे ते औदुंबर पादुकास्थान आज प्रख्यात दत्तस्थान मनोकामना होती पूर्ण ऐसे तीर्थस्थान ते उदरवेतीने पीडित ब्राह्मणाकरिता व्याधीमुक्त मुळा विद्वान करीत ऐसा महिमा जयाचा माधविप्रासी ब्रह्मज्ञान देती स्वामी कृपा करून सायदेवीसी अभयदान श्री गुरुकृपे मिळतसे भक्तीचे उपदेश देते देह हा नित्य म्हणती धर्म करा म्हणून सांगती मोक्षमार्ग ते पावया सर्व ते राहणार काही नाही बरोबर सत्कर्म आणि सदाचार हेची जीवाचे सांगती सायदेवी दत्तभक्ती कडंगंजी ग्रामी राहत तयावरी कृपाभूत केली पहा श्रीगुरु सायदेवासी म्हणत सदैव तुझ्या वंशात दत्तभक्ती राही नांदत प्रिय भक्त आमुचा तू सायदेवी महाभक्त तयासी स्वामी सांगत आम्ही तुमचे गाव समीप भविष्य काळसी वास करू सायदेवाचे वंशात महाभक्त जन्मा येती नाम सरस्वती असता तया महाभक्तीचे दत्तकृपा व्हावी प्राप्त मनोनी जाई अरण्यात तेथे भेटती महासिद्ध शिष्य पहा श्रीगुरूचे सरस्वतीचे म्हणती सिद्ध तू लिही गुरुचरित्र श्रीगुरु कथा त्यासी सांगता महासिद्ध ते अवधार श्रीगुरूच्या दिव्य कथा महासिद्धीने लिहिल्या होत्या घेऊन हाती त्या ग्रंथा चरित्र लिखाण आरंभिले सरस्वती नामे तो भक्त पिता गंगाधर असत सरस्वती गंगाधर नामधारक लिही चरित्र श्रीगुरूचे सायदेवासी आश्वासित तव ग्राम समीपत गाणगापुरी राहू म्हणते भविष्यकाळ आजारी सायदेवासी आश्वासन श्री गुरु करती प्रयाण औदुंबरस्थानी येऊन कृष्णा किनारी राहिले तया औदुंबर स्थानात 4 मास राहती श्रीदत्त तेथून पुढे निघत लोकाद्धार कराया तेथून पुढे निघती नरसिंहवाडी स्थानी जाती 12 वर्षे तेथे राहती तप करी तेथे देखा श्री गुरुचरित्र संक्षिप्त दत्तलीला येथे पाहता नरसिंह सरस्वती स्वामी समर्थ औदुंबरी राहिले संक्षिप्त गुरुचरित्र अध्याय 3 श्री गणेशाय नम ओम नमो भगवते दत्तात्रेयाय दत्तात्रेय हरि कृष्ण मुकुंद आनंददायक मुनी दिगंबरो बालो सर्वाज्ञ ज्ञानसागरा श्री नरसिंह सरस्वती अमरापूर ग्रामायेत कृष्णा नदी तरी राहती औदुंबर तळी देखा 12 वर्षे तेथे राहत लोकाद्वारा तप करीत अनेक लीला दावित भक्त रक्षण कारणे नरसिंहवाडी म्हणून आज प्रसिद्ध ते स्थान सहस्रावधी भक्तजन नित्य जाती दर्शना मनोहर पादुका असता जयलयोगी ते सेवा करीत देव देवता पूजित ऐसे महास्थान ते जगोद्धार कारण नरसिंह सरस्वती दत्ता आपण विविध लीला दाखवणी मनोरथ पुरवित भक्तांचे अनेक लीला केल्या तेथे आहेत गुरुचरित्र वर्णिल्या महासिद्ध स्थान ये वेळा नरसिंहवाडी आहे हो संक्षिप्त असे हा ग्रंथ परी काही लीला सांगत श्री गुरुचरित्र अद्भुत कोणी वर्णू शकेन अमरापूर ग्रामात श्री गुरु जाती भिक्षेप्रत एक ब्राह्मण होता तेथे दारिद्र्याने गांजलेला घेवड्याचा वेल असता शेंगा त्याची बहुत लागत तेने उद्धारनिर्वाह करिता ऐसे जीवन चालले त्याची घरी भिक्षेचे जाता तो नेई
तो प्रेमीने गृहात घेवड्याच्या भाजीवाडीत तृप्त केले गुरुराया. श्री गुरु म्हणती तया प्रत तू होशील श्रीमंत. ऐसे म्हणून निघत तेथून पुढे जावया गृहाबाहेर येत घेवडाचा वेल तोडीत आणि निघवणी जाता स्वस्थानी श्री स्वामी कुदळ घेऊन हातात ब्राह्मण मूळ खोदू लागत. तो गुप्त धन अकस्मात त्यासी पाहो सापडला धनाचा हंडा मिळत. ब्राह्मण होई श्रीमंत पिढ्यासात पुरवणी उरत. इतुके धन मिळाले तेथे श्रीदत्त दयावंत. ऐसिलीला दावित दारिद्र्य भक्ताचे हरित. करुणासागर श्रीगुरु संतती संपत्ती आरोग्य विद्याज्ञान वैराग्य आत्मज्ञान आणि योग सर्व ही मिळते भक्तांना. नरसिंह सरस्वती दत्त औदुंबर कळी तप करीत कृष्णा नदी समित वाहत नरसिंहवाडी माजारी. एके दिनी एक भक्त दुर्नी होता पाहत कृष्णा नदी दुभंगत. देवता येती बाहेर जलदेवता बाहेर येत स्वामी पूजा करू लागत. भक्त होई विस्मित अद्भुत प्रकार पाहून या योगिनी स्वामी पूजित. दिव्य प्रकाश तेथे पसरत श्री गुरु रूप अद्भुत. भक्त तेव्हा पाहत असे नरसिंहवाडी स्थानात 12 वर्षे श्री गुरु राहत. सिद्धनाथ अद्भुत निर्माण केले तेथेवर मनोहर पादुका स्थापित. त्याची पूजा कर म्हणत पूर्ण होते मनोरथ. सद्भक्तास्ते निश्चय ऐसा म्हणून श्रीदत्त गणगापुरी जाऊन राहत नरसिंहवाडी स्थानात. अपार शक्ती ठेविली नरसिंहवाडी स्थानात. चमत्कार होती नित्य लोक भक्ती करीत. तेथे मनोहर पादुकांचे गेल्या 700 वर्षात उद्धारिले लोकानंत अपार महिमा होत. असे आजही तिथवरी शिरोळग्रामीचा एक भक्त 5 पुत्र त्याचे मरत येऊन नरसिंहवाडीत. पादुका ते सेवित असे पती पत्नी पादुका ते सेवित. पूजा अर्चा करीत नित्य औदुंबर प्रदक्षिणा करीत. सेवा करीत राहिले एक मास ऐसे करीत. श्री गुरु स्वप्नी येत पुत्र होईल म्हणत. अभय देती तिज लागी वचनवदने गृही जात. पुत्र होईल तिज प्रत आती आनंदे वर्तत. होती पहा तिथवरी पुत्राचे झाले वर्ष 7. घाला अकस्मात पुत्र झाला मृत. एकदिनी अवधार माता पिता दुखित. माता म्हणे अक्रदंत श्री गुरुनी दिदले वत्स अल्पवयशी का झाला. लोक तिचे समजवित परीही काही न ऐकत. अपार दुःख करीत पुत्र शवा ते बिलगोनी. तव श्री गुरु समर्थ साधू रूपे तेथे येत. म्हणती ज्या पादुकास्थान वर लागला तुला देते. पुत्र शवते घेऊन जाई नरसिंहवाडी स्थानी. पादुकावरी शिर ठेवून अपार दुःख करीत असे. ऐसे करिता रात्र झाली निद्रा तिसी लागली. स्वप्नी गुरुमूर्ती आले काय दुःख म्हणते ते. पुत्र आहे जिवंत उगाच दुःख का करत. ऐसे कोणी उठत माता विस्मित होत असे. पुत्रा ते पाहे जीवित पतीसी उठवावे दावित. श्री गुरु कृपा अद्भुत म्हणून नमन करीत असे. नरसिंहवाडी पादुकास्थान अपार असे महिमामान दृश्य रूपे नारायण. तेथे राहे सर्वदा म्हणून सरस्वती गंगाधर. सांगे गुरुक्षेत्र विस्तार श्रोतया विनवी वारंवार. भजा ओ श्री गुरुसी. संक्षिप्त गुरुचरित्र अध्याय 4. श्री गणेशाय नमः. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री गुरुचरित्रामृत प्राशिता अमर होती भक्त. श्री गुरुचरित्र सुधार हो मनोनी नित्य सेवावा. तया नरसिंहवाडीत 12 वर्षे गुरु राहत. दीनजना उद्धारित कृपा कटके करुनिया. आसो नरसिंहवाडी सोडून गुरु येती गणगापुरा. स्थान भीमा अमरज संगम पाहुनी. तप करीत ते त्या स्थळी संगेम करीत. भिक्षेसे येते ग्रामत. एक ब्राह्मण होता तेथे दारिद्र्याने गांजलेला. कधी कधी ते गुरुनाथ त्याचे घरी भिक्षेशी जात. तो प्रेमीने गृहात अति आदर करीत असे. एकदा का गृही जात ब्राह्मण नसे गृहात. भार्या त्याची काया म्हणता पाठ देई बैसावया. श्री बैसोनी म्हणे पहा ती ब्राह्मणी आजी प्यावे फक्त पाणी. गहू काही असे ना तव म्हणती श्री गुरुनाथा. म्हैस बांधली दारात दूध देई मजप्रत. ऐसे म्हणती ती आला श्री स्वामी ती म्हणत वांज म्हैस ती असत. तव म्हणती श्री गुरुनाथ दोही आम पुढे तो. ब्रह्मासी म्हैसे दोहत 2 हंडे दूध मिळत. अति आश्चर्य वाटत पाहुणीला स्वामींची. वांज म्हैस दूध देई वार्ता सार्व कळे ही. दर्शनाची गर्दी होय श्री नरसिंह सरस्वती. स्वामीच्या कुमसी नामे ग्रामत. एक यती होते राहत त्रिविक्रम भारती असत. नाम त्या यतिरायाचे स्वामी कीर्ती घेऊन या. निंदा करी आपण म्हणे संन्यासाची महिमान. ऐसे व्हावे कशाला. स्वामी नरसिंह सरस्वती
आपुल्या भक्ता सांगती, जावे कुमसी ग्रामप्रती भेटू म्हणती यताली. बैसोनिया पालकीत त्यात यतीच्या ग्राम जात, यती धोरणी पाहत साष्टांग नमन करीतसे. रोज त्रिविक्रम भारती मानसपूजा जी करीती, ज्या रूपे नरसिंह सरस्वती देश दर्शन दे दवा. पाहुनी इष्ट दैवत मुनी स्वामी ते नमस्करिते, म्हणे तू साक्षात दत्त न रूपे राहतसे ऐसा लीला अनंत. श्री गुरु भक्तसी दावित भक्ती मार्ग तेव्हा अनता होनिया. त्रिविक्रम भारती भजे नरसिंह सरस्वती, लोक बहु मान देती महासाधू म्हणूनिया. दोन विद्वान पंडित त्रिविक्रम भारतीसी म्हणत, आम्ही महापंडित चारी वेद जाणतोस. ग्रामोग्रामी फिरोनी अनेक पंडित हारोनी, जयपत्रे घेऊन आम्ही येथे आलोसी. तुम्ही महापंडित ऐसे कळले, आम्हा प्रत वाद करावेत म्हणून आम्ही आलोसे. आम्हा सवय वाद करावा अथवा हार मान्य करा, विजयपत्र सत्वाला लिहू द्यावे आम्हासी. त्रिविक्रम भारती म्हणत, आम्ही संन्यासी असत न जाणतो वेदशास्त्रात काही न कळे आम्हासी. मग हरिपत्र द्याव लिहून ऐसे म्हणती ब्राह्मण, येती म्हणे त्याला गुण गाणगापुरी चालावे. येथे असते श्रीगुरुवर नरसिंह सरस्वती अवतार, हरिपात्र जयासमोर लिहून देईन तुम्हासी. चला म्हणून उठत ब्राह्मण बैसती पालकीत, त्रिविक्रम येती चालत निघाले गाणगा ग्रामासी. गाणगापुरासी येत श्री स्वामीसी नमस्कारित, त्रिविक्रम भारती म्हणत श्री स्वामी मास ततवा. वाद करण्या ब्राह्मण आले पहा दुरून, पत्र मागती लिहून हरलो ऐसे म्हणून या. श्री नरसिंह सरस्वती त्या ब्राह्मणा तपाचरिते, आड्या त्याने उभे येती बैसती स्वामी समोरी. स्वामी तयासी म्हणत, विद्या विनय येते शोभत, वाद करून काय मिळत. लिहून कासाय हवे तुम्हा आड्यात खोर ब्राह्मण नोळखीत. श्रीगुरु लागून म्हणत्या द्या लिहून. हल्ल म्हणून दोघे अथवा जिंका वादात, चारी वेद आम्हा पाठ आम्हा सवे शास्त्रात. करून जिंका तुम्ही हो श्रीगुरु त्यात समजावित, परी ते न एकत वाद करा ऐसे म्हणत. पुन्हा पुन्हा तेथवरी इतकुया उसरी, ते श्रीगुरु देखती नारासी दुरी. एक मातंग अवधारी जाता होता ते धवा, स्वामी त्याती पाचारिता कुठला कोण विचारित. तो म्हणे शेतावरती चाललो काम करावया, स्वामी शिष्यासी सांगत रेषा भूमीवरी काढीसात. शिष्या रेषा काढती श्रोते पुढे अवधार, मातंगा स्वामी म्हणता एक एक रेषा ओलांडीत. पुढे येईल म्हणत मातंग तसे करतस, पहिली रेषा लांछित स्तब्धता आली चित्ता. म्हणे मी भिल्ल पर्वता मन राखा नाम माझे, दुसरी रेषा लंघित बोलू लागे अनेक वार्ता. लोक विस्मत चित्ता पाहू लागले स्वामीसी, तिसरी रेषा लंघित म्हणे आपण गंगासुत. का मजसी पाचरित ऐसे म्हणून पुसत असे, चौथी रेषा लांघित म्हणे आपण शुद्ध याती. जात होते आपुले वृत्ती स्वामी माते पाचरिले, पाचवी रेषा लंघित म्हणे मी वैश्याता. व्यापार उद्यम तत्वता सोमदत्त नाम माझे, सहावी रेषा लंघित म्हणे मी क्षत्रिय ख्याता. अनेक पराक्रम करता गोदावरी नाम माझे, सातवी रेषा लंघित क्षण म्हणे मी पूर्ण ब्रह्म. वेदशास्त्र व्याकरण सर्व काही जाणत असे, करा वाद मजसी म्हणत मी आहे शब्दपंडित. सर्व वेद कंठस्थ करून येते आलोसी, श्री गुरु म्हणती त्यासी हे ब्राह्मण आले चर्चेसी. या सवय वेदवादसी तू करावे म्हणून या, पाहून हा चमत्कार पंडित कापती थराथर. करीत साष्टांग नमस्कार श्री गुरु नरसिंह स्वामीसी, गेले ब्राह्मणासी गेले क्षमा मागुनी. इकडे शूद्र होणी ब्राह्मण लोकांशी तो म्हणत असे, मी आहे ब्राह्मण शिवू नको मज लागोनी. हे सर्व पाहून जनविस्मय वाटत असे. स्वामी शिष्याशी म्हणती, पाणी ओता शिरावरती होईल सर्व विस्मृती. पुन्हा मातंग होईल तो ओतता जल डोक्यावर, सर्व पडला त्याची विसर करून स्वामीशी नमस्कार. शेतावरती तो जातसे श्री गुरुचित अद्भुत, हे ते सांगते संक्षिप्त. दत्तवधूत आपुले चित्त श्री गुरुचरणी वाहतसे. श्री संक्षिप्त गुरुचरित्र अध्याय 5. श्री गणेशाय नमः. ओम दत्त परब्रह्माय स्वाहा. दिगंबर मुनिबाला समर्थ विश्वास स्वामिने, परमहंस महाशून्य महेश्वास महानिदे. ओम हंसाय विद्महे परमहंसाय धीमहि, तन्नो दत्त प्रचोदयात. ओम शून्य शून्याय विद्महे परमशून्याय धीमहि, तन्नो परब्रह्म प्रचोदयात. ओम दत्तात्रय विद्महि योगेश्वराय धीमहि, तन्नो दत्त प्रचोदयात. असो गणगापुरात महिमाचंद्र कलेसा वाढता, सिद्धस्थान अद्भुत प्रसिद्ध आज आहे हो. रोगी आणि व्याधग्रस्त तैसेचे विविध समस्याग्रस्त, सेवा करुणी होती मुक्त ऐसे अद्भुत स्थान ते. महिमा दया त्रिगुणाची सांगता शक्ती आम्हा कैसी, काय धोरणी मानवाची अद्भुत चारित्र केले हो. भक्त येती यात्रेसी एकोभावे भक्तीसी, श्री गुरुदर्शन मात्रेसी सकला भिडे पूर्ण होती. दैन्य पुरुष होते श्रियायुक्त वांजसी पुत्र होत, आरोग्यमय भक्ताप्रती श्री गुरु ते पाहता. माहुरगड
स्थानात एक विप्र होता राहत. पुत्र त्याचा व्याधिग्रस्त, सर्व उपाय हरले. करीती अनेक उपचार, परिरोग दुर्धर, वैद्य आणि मंत्रोपचार काही येते चालेना. रोग्याची पत्नी म्हणत, जाऊ गंगापुरास, नरसिंह सरस्वती समर्थ येतीवर ते पाहावे. रोगी पत्नी तिथे घेऊन येई स्वामी दर्शनाकारण, परिप्रवासात क्षीण त्याचे रोग्याचे साहिने. गंगापुराची पोचत श्री स्वामी संग असत, श्री गुरुमूर्तीची पाहत परमानंद डोलत असे. रोगी असे डोलीत त्याचे काढावे म्हणत, तव तो झाला मृत. पत्नी आकांत करीत असे, कळे स्वामीसी वर्तमान. चरणतीत देऊनी मोक्षाप्रती विप्रा लागुनी, जिवंत होनी बैसला. सर्व करिता जय जयकार नरसिंह सरस्वती ईश्वर. प्रकटला पहा भुवर, नररूपाते दारोनिया. ऐसाय महिमा अपरंपार, दिया दयाळू करुणासागर. बालमुकुंद भक्तोद्धार, करीत राहो सर्वदा. अनेक रूपे धरुनी, दीनजना उद्धारित भगवान श्री दत्त. लोकोद्धार कष्ट तसे, त्या क्रामिक रूपे त्याची. अनंत रूपे त्याची अनंत. अनंत नामे तयाची, विश्वोद्धार कारण. सदैव कष्टे नारायण, आघात त्याचे महिमान. कोणी वर्णो शकेना. असो गंगापुरात, नित्य नूतन महिमान होत. दूरदूरणी लोक येते स्वामी दर्शन कारणे. नित्य होई अन्नदान, भक्त करिता आरदान. होई शस्त्र भोजन, ऐसे नित्य चालत असे. भास्कर नामे विप्र, दारिद्र्याचे पीडित. स्वामीसी भोजन करावे म्हणत, शिदा घेऊन येत असे. तिघांसी पुरेल इतके साहित्य, तो सर्वे घेऊन येत परी जाऊ पाहत. असंख्य नित्य जेवतात, रोज जेवती हजार. पाहुणे ब्याले अंतर, स्वामी भोजनाचा विचार. सोडून देतो देतसे, ब्राह्मण तयासी म्हणत. सहस्त्र भोजन होई नित्य, स्वामीसी तू काय देतो. म्हणून चेष्टा करीतात, स्वामी तयासी पाचरित. शिदा त्याचा पाहती, स्वयंपाक करी म्हणती. ऐसे सांगती तयाला, तिघापुरती अन्न तयारी करती तो ब्राह्मण. स्वामी म्हणती, आण स्वयंपाक तुझा मज जवळी. म्हणे, वाढ आता कसे टाकीत. वाढ म्हणती सर्वाप्रत. शिष्यासी स्वामी म्हणत, सहाय्य करावे तयाला. शिष्य सहाय्य करीत, पंगती उठो लागत. अशा 4 सहस्र जेवित. ऐसा ममा श्रीगुरूचा, जलोच्चारासे देवी अन्न. पक्ष्यासी देते अन्न, होई अन्नपूर्णा प्रसन्न. ऐसा महिमा श्रीगुरूचा, सिद्ध म्हणे नामधारकासी. गुरुक्षेत्र ऐसे परियसी, याचे निमित्त भुवसी. भक्त झाले श्रीगुरूचे. संक्षिप्त श्री गुरुचरित्र अध्याय 6. श्री गणेशाय नम. ओम नमो सर्व सिद्धाय स्वाहा. तया गंगापुरात, महिमा नूतन होई नित्य. दूरदूरणी लोक येत, श्री गुरुदर्शन कारणे. एक ब्राह्मण दर्शन येत, सर्व पत्नी असत. वय वर्षे 60 असत. येऊनी नमी श्री गुरुसी. श्री गुरु पुस्तित येसी, काय इच्छा मनासी. ती म्हणते पुढील जन्मासी, पुत्र व्हावा म्हणून झाले वांज या जन्मात. दूषण करती समस्त, पुत्र व्हावा पुढील जन्मात. म्हणून ये प्रार्थनेसी, श्री गुरु म्हणती येसी. कोण जाणे पुढील जन्मासी, याच जन्मी पुत्र कन्येसी. पावसी ऐसे करीत मी, वृद्ध म्हणे स्वामीसी. होत नाही विटाळासी, स्वामी म्हणे चिंता कयासी. आपण हे ते असताना, त्याच रात्री होई विटाळासी. 1 वर्षात कन्येशी, जन्म देईल वृद्ध हर्षी. ऐसा महिमा श्री गुरुचा, नामक सरस्वती ठेवीत. श्री गुरुसी ती म्हणत, नरसिंह केव्हा येत. उदरी माझ्या त्वकृपे, हसुनी स्वामी म्हणत. पुढील वर्षी यथार्थ तुझ पुत्र झाला परियेसा. ऐसा करुणेचा सागर, भक्त इच्छा पुरविणारा. श्रीदत्त दिगंबर गाणगापुरासी राहतसे. नरहरी नामे एक विप्र, स्वामी दर्शनासी येत. सर्वांगी असे कुष्ठ, शरण येई श्रीगुरुसी. एक काष्ट त्यात देत, म्हणती सेवी तयाप्रत. पाणी घाली नित्य, सेवा याची तू करी. यासी जव येतील पर्ण, जाईल कुष्ठ संपुनी. एकूणी हे आश्वासन विप्र घेईल कष्टाते. संगमावरी जाऊन येते काष्ट रोवुनी. नित्य झाले स्नान त्या काष्टासी प्रेमाने. ऐसे जाते दिवस 7, श्री गुरु पाहावयास येत. कमंडलू तीर्थ घालीत, मंत्रोनी त्या काष्टासी. तत्काळ पर्णे फुटत, अवधून वृक्ष दिसत. नरसिंह सरस्वती समर्थ, महिमा ऐसा जयाचा. तत्काळ विप्राचे कुष्ठ जाता, सुवर्ण देह त्याचा होता. नरसिंह सरस्वती श्री दत्त, ऐशा लीला दयाच्या. एकदा साय देवाचे घेऊन जाती संगमासी. धावून या वर्ष मायेसी, मन त्याचे पाहिले. म्हणती जाई ग्रामात, अग्नी घेऊन ते ये परत. 2 सर्प पाठवित, पत दाखविना तया लागी. काशी महिमा सांगत, गुरुभक्ती करावी म्हणत. दिव्य दर्शन घडवित तया सांगतेसी. एक तंतुकार भक्त, स्वामी सेवा करीत. झाडणे सारवण करीत, आश्रमात राहितो. शिवरात्री पर्वतासाठी श्रीशैल
यात्रेसी जाते सर्व ग्रामवासी, भक्त येते राहिला. स्वामी म्हणती तयासी, तू का न गेलासी? तो म्हणे तुम्ही शिवची आस्था जावे कशाला? शिवरात्रीचे दिवशी स्वामी म्हणती तयासी, चल जावसी शैलासी, यात्रा पाहुणी येऊया. तो म्हणे श्रीशैल दूर असत, 15 दिन चालाया लागत. आज शिवरात्र असत, कैसे पोचू म्हणत असे त्यासी जवळ बोलविन. पाय धरीत म्हणती घट्ट, दुसरे कोणी श्रीशैल पर्वतात जाऊन ये पोचले ते. स्वामी म्हणती भक्तप्रथा, तू जाई मंदिरात, भक्त जाई मंदिरात, शिवदर्शन करावया. मल्लिकार्जुन शिवलिंगात श्री नरसिंह सरस्वती दिसत, लोक त्यांचे दर्शन घेत पाहुणी विस्मित होतीस. करून येते नमस्कार, परतून येई बाहेर, जेथे बैलसी श्री गुरुवर तेथे येऊनी नमितसे. म्हणे आता तुम्हीच आहात, बाहेरही तुम्ही आहात, तुम्ही असता गाणगापुरात, लोक येतात की. स्वामी तया म्हणती क्षेत्रमहिमा सांगती, तो म्हणे नरसिंह सरस्वती, मायेत मजला पाडू नको, तूच असेचे परमेश्वर, भरोनी राहसी चराचर. ऐसे म्हणून नमस्कार करी भक्त श्री गुरु ते. नंदीधाम ब्राह्मण सर्वांग कुष्ठ श्वेतवर्ण, तुझा पूर्वा जाऊनी 3 वर्षे आरी दिले. 3 संवत्सर उपवास, द्विजकष्टला बहुवास, निरोप झाला त्यास चंदला परमेश्वरी जवळ जाणे. जगदंबेचा निरोप घेऊन आला चंदला परमेश्वरी स्थानी. मास 7 पुरुचरणी पुनरुपी केले उपवास. देवी त्याचे निरोप देत गाणगापुरी जावे म्हणत, तेथे असते श्रीदत्त बरा, तेथे होतीशील तू. विप्रासी क्रोध येत, म्हणे तू देवी असत, मनुष्यापाशी का पाठवित? ऐसे म्हणे देवीचे. पुन्हा देवी स्वप्नात येत, क्रोधे त्यासी म्हणत, तो नर नवे दत्त, जाई शरण तया लागी. दुसरी दिनी प्रभाती निघे गाणगापुरासी, प्रवास करून अष्टदिशी गाणगापुरास पोचतेसी. दुरुनी श्री गुरुसी नमस्कारते श्री गुरु त्यासी, म्हणत देवी पासून मनुष्याप्रत, का आलेसी नरवरा ऐकून येसे मात. चरणी नमस्कार करीत म्हणे तू ईश्वर असत, जाणिले मनीचे सर्वेही. श्री गुरु म्हणती साय देवाची, न्यावे संगमी यासी, दूर टाका याच्या वस्त्रांची, संगमी स्नान करावयावे, नवी वस्त्रे द्या यासी, आणा मग गाणगापुरासी. ऐसे सांगून तयासी संगमी देते पाठवून या. जुनी वस्त्र दूर टाकत संगमी स्नान करीत, सुवर्ण देत होत कुष्ठ गेले निघून या. येई मग गाणगापुरात श्री स्वामीचे स्तवन करीत, म्हणे तू त्रैमूर्ती साक्षात, नररूपे अवतरला ऐसा गद महिमान. नित्य होई अन्नदान ते गाणगापुरस्थान, अपार महिमा तेतचा हिरपनगी ग्रामात. नंदी नामे कवी असत, शिवापरी कवित्व करीत, 5 कवन नित्य करी, लोक म्हणती तयापरी. नरसिंह सरस्वती श्रीदत्त त्यावरी करी काय कवित्व, ऐसे म्हणती तयाला. तो म्हणी श्री शंकर त्याचे अर्पिले जिवारा, नरसिंह सरस्वती गुरुवर नरस्तुती मी न करी. ऐसे बोलून आपण शील शिवपूजे कारण, पूजा करीत ध्यान लागले तया द्विजासी. लिंगस्थाने नरसिंह सरस्वती बैसले तयासी दिसती, हासोनी म्हणती माझी पूजा करीतोस का? पाहून ऐसा चमत्कार, करी साष्टांग नमस्कार. म्हणे नरसिंह सरस्वती श्री शंकर नररूपी अवतरला, येऊन गाणगापुरात साष्टांग नमस्कार करीत, कवित्व करी एकनित्त. ऐसा महिमा श्री गुरूंचा, गाणगापुरी श्री गुरु राहत, दर्शन येती 7 भक्त, सर्वही श्री गुरुचे म्हणत, यावे आमुच्या घरासी. श्री गुरु सर्व हो म्हणती, सर्व ही काही आपुल्या घरी जाती, पुन्हा काळांतरे मिळती. म्हणती श्री गुरु आले घरी आले, 8 रूपे झाले आपण, अपार महिमा नारायण, 7 ठाई गेले आपण. गाणगापुराही होतेची श्री गुरु नरसिंह सरस्वती, अवतारला असे त्रिमूर्ती, गाणगापुरी वास करीती. आता असे प्रत्यक्ष किती वर्णावा महिमा, जेथे वेदांची झाली सीमा. लक्षवधी भक्तजना उद्धरले पहा श्री गुरुने, गाणगापूर संगम मार्गात, शेतकरी एक राहत, नमस्कार करी नित्य. श्री गुरु जाता संगमी, श्री गुरु म्हणता एक, काही आहे तुझ्या मनात, तू म्हणे शेतात विपुल धान्य पिकावे. श्री गुरु म्हणती तयाप्रत, कापुनी टाकी शेती, विस्मय पाही भक्त, काय करावे म्हणून या परीक्षणात सावरोनी. म्हणे आज्ञा प्रमाण टाकी शेत कापुनी, वेडा म्हणती लोक त्यात, परी पडले विपरीत, जे रात्री अतिवर्षा होत, सर्वांचे पीक होईल नष्ट. वाचले पीक भक्ताचे कापलेल्या शेतात, 18 पट धान्य होत ज्वारी वाटे लोकात. ओला दुष्काळ म्हणून या ऐसा गद महिमा, वर्णिता होई सीमा एककेश्वर महिमा. नरसिंह स्वामी सरस्वतीची म्हणून सरस्वती गंगाधर, करी श्रोत्याचे नमस्कार. नरसिंह सरस्वती गुरुवर श्रीदत्त महाप्रकटले,
श्री संक्षिप्त गुरुचरित्र अध्याय 7वा. श्री गणेशाय नमः. ओम द्राम दत्तात्रय नमः. हे दत्तात्रय गुरुवर्या, मजवरती करी तू दया, सद्भक्तासी सध्या अनवस्य देई तू. तेसी देई सद्गुण, देई सद्गुरु दर्शन, करुणामय त्याचे जीवन लोकात धरा उतारले. तया गंगापुरात 23 वर्षे मी गुरु राहत, भीमा अमराजे संगमस्थानात तप केले श्री गुरुने. श्रीपाद शिवलभ अवतारात रजकेका सेवा करीत, पुनर्जन्मात राजा होता श्री गुरुमंती तयासी. तो विद्रांचा राजा होता, श्री स्वामीच्या दर्शनास येत, काय राजक कैसे होत. श्री गुरु म्हणते तयाला, राजा ते पूर्वजन्म आठवत, मनेसीची कुरुवर पुरात सेवा केली म्हणून या जन्मात राजा होऊन जन्मलो. जेथे श्रीचे स्थान असत, भूमी राजा दान करीत, औदुंबर नरसिंहवाडीत ग्रामोत्पादन दान देतसे. तैसेचे गणगापुरात विपुल दान राजा देत, ब्राह्मण नवस्ती वसवित. श्री गुरुसेवा करावया, रोगी आणि व्याधीग्रस्त, तैसेचे विविध समस्याग्रस्त सेवा करून होती मुक्त. ऐसे अद्भुत स्थान ते आजही गंगापुरा स्थान, असे दिव्य महिमा संपन्न लाखो लोक दर्शना कारण. प्रतिवर्षी जाते ते स्थळी प्रभू दत्त त्या स्थानात, 20 वर्षे स्वये राहत लोक कल्याण करणार्थ. शक्ती येते ठेवीत, यश कीर्ती धनमान, आरोग्य ज्ञान समाधान सिद्धी तप साधन, प्राप्त भक्ता करुणी होतसे. ऐसे अद्भुत स्थान केले जगोद्धारणार्थ निर्माण, आणि स्वये आपण कर्दळीवनात गेले ते स्वामी नरसिंह सरस्वती सर्व भक्ता पाचरे ते. कर्दळीवनात जाऊ म्हणती गुप्त व्हाया कारणे, पादुका स्थापित तेथे निर्गुण पादुका त्या म्हणत. आणि तेथून या निघत नरसिंह स्वामी सरस्वती, गंगापुरावणी निघत सांगती असे 4 भक्त. श्रीशैल पार्वती येथे मल्लिकार्जुन पाहावया, काही दिन तेथे राहत, मग भक्तांनी सांगत जावे तुम्ही आता परत. कर्दळीवनात जातो मी ऐसे म्हणून श्रीदत्त, कृष्णा नदी किनारी येत कर्दळी पानावरी बैसत. कृष्णा नदी माझारी आश्चर्यपाती भक्त, जलावरी श्री गुरु तरंगत पानावरी बैसुनी जात. पैल तीरासी श्री स्वामी, कर्दळीवरनी बसवनी तरंगत जाती. कृष्ण मधुनी पैलतरी जाऊनी, हात दाविती भक्तांना 2 पावले पुढे जात, आणि पहा होती गुप्त ऐस लीला अद्भुत. भक्त विस्मय पाहते, नरसिंह सरस्वती स्वामी सरस्वती कर्दळीवनात गुप्त होती. 700 वर्ष पूर्ण होती या घटनेची अवधारा. कली 5 सहस्र 101 1921 शालिवाहन शके प्रमातीप नाम संवत्सर. ग्रंथ पूर्ण झाला हा श्रीदत्त आज्ञेकरुणी, होई ग्रंथ निर्माण. भाविका ताट भरून अमृत पहा वाढेल. औदुंब नरसिंह सरस्वती नरसिंहवाडी गंगापूर, दत्ततीर्थे मनोहर, लाखो लोकांचा उद्धार. आजही तेथे होतसे, आजही होते चमत्कार, व्याधी कष्ट होती दूर. श्री नरसिंह सरस्वती गुरुवर कार्य त्याचे करीतसे. आयशा लीला अनंत येथे पाहिला संक्षिप्त, दत्तवधू लीन होत सद्गुरु चरणी सर्वस्व. संक्षिप्त श्री गुरुचरित्र ग्रंथ येथे पूर्ण होत. सद्भक्तांचे मनोरथ पूर्ण होती निश्चय. देवतांचे कृपा होत, सिद्धांची दर्शने होत, परमार्थ प्रगती होत. पठणे नित्य ग्रंथाचे अडली कामे पूर्ण होत. संसार कष्ट दूर होत, भाविकांची मोक्षप्राप्त. ग्रंथ पठणे होतसे मार्गशीर्ष शुक्ल पक्षात, गुरुवार अष्टमी असत, दत्त जयंती समीपत. ग्रंथ पूर्ण होतसे